आपण बघतोय की आता फोर्स नेमका काय असतो, फोर्स नेमकं काय असतो, न्यूटन्सनी फोर्सची डेफिनेशन काय सांगितलेलं आहे, न्यूटन्सनी फोर्सची डेफिनेशन सांगितलेलं आहे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम पर युनिट टाइम. ॲक्च्युअलमध्ये त्याचा फॉर्म्युला काय आहे, आपण फोर्सचा फॉर्म्युला काय सांगतो, आपण बोलतो मास इंटू एक्सेलरेशन, हा फोर्सचा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. बट ॲक्च्युअल फॉर्म्युला फोर्सचा हा नाही आहे. ॲक्च्युअल फॉर्म्युला काय आहे, अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ऑफ न्यूटन, सेकंड लॉ ऑफ मोशन, ठीक आहे, न्यूटनची जी सेकंड लॉ ऑफ मोशन आहे, ठीक आहे, सांगते आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम पर युनिट टाइम. ओके, सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, चेंज ऑफ मोमेंटम, हे मोमेंटम म्हणजे काय, पी, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे डी पी, चेंज ऑफ मोमेंटम पर युनिट टाइम. ठीक आहे, ही काय झाली, ही फोर्सची ॲक्च्युअलमध्ये डेफिनेशन झाली. क्लिअर आहे तुम्हाला, हा ॲक्च्युअलमध्ये आपला फोर्सचा फॉर्म्युला झाला. ओके, सो सपोज की आपण मोमेंटमबद्दल बोलतोय. आता मोमेंटममध्ये जरी बोलायचं झालं तरी दोन टाईपचे मोमेंटम असतात. ठीक आहे, एकतर कुठली असते, एकतर अँग्युलर मोमेंटम असते आणि दुसरी म्हणजे लिनियर मोमेंटम असते. ठीक आहे, एकतर अँगलच्या अलॉंगमध्ये आणि एकतर अलॉंग विथ लाईन. ठीक आहे, तर आपल्याला इथे फोर्सच्या याच्यात लिनियर मोमेंटमबद्दल बघायचं आहे. ठीक आहे, सो लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो, लिनियर मोमेंटमचा आपला फॉर्म्युला काय असतो, मोमेंटम म्हणजे काय, फोर्स इंटू वेलॉसिटी. सो पी इक्वल टू, पी म्हणजे काय झाला, लिनियर मोमेंटम, मोमेंटम म्हणजे पी, पीचा फॉर्म्युला आहे मास इंटू वेलॉसिटी, नॉट एक्सेलरेशन. एक्सेलरेशन घेतला तर तो फोर्स होईल, आपल्याला मोमेंटम बघायचा आहे. सो मोमेंटम असतो मास इंटू वेलॉसिटी. ओके, हा झाला आपला मोमेंटमचा फॉर्म्युला. ठीक आहे, सपोज की तुम्हाला जर चेंज इन मोमेंटम काढायचं असेल तर चेंज इन मोमेंटम कसं काढाल, चेंज इन मोमेंटम काढायचं असेल तर चेंज इन मोमेंटम कसं काढाल सांगा. आता चेंज इन मोमेंटम म्हणजे काय, मोमेंटम आपला चेंज झाला आहे म्हणजे 2 पॉईंटचा मोमेंटम दिला असेल. हा इकडे ह्या पॉईंटचा एक मोमेंटम झाला P1, इथे ह्या P2चा पण एक मोमेंटम झाला. दोघांचा चेंज इन मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, टोटल मोमेंटम किती येईल, P2 म्हणजे P फायनल, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम, P इनिशियल, बरोबर आहे. आता मोमेंटम काय असतो, फॉर्म्युला पुटअप करा. चेंज इन मोमेंटमला आपण डेल्टा पी बोलूयात, इक्वल टू पी एफ. पी म्हणजे काय, मास इंटू वेलॉसिटी. सो इथे मास आहे आपला एक आणि त्याची फायनल वेलॉसिटी आहे, फायनल वेलॉसिटी आहे, बरोबर आहे, म्हणजे व्ही एफ येणार मायनस मास तोच आहे बट त्याची इनिशियल वेलॉसिटी घेतली आहे. सो व्ही आय एल, एम जर कॉमन काढला तर आतमध्ये कोण राहील, आतमध्ये राहील व्ही एफ मायनस व्ही आय अँड दॅट इज इक्वल टू डेल्टा पी. सो चेंज इन मोमेंटमचा फॉर्म्युला लक्षात घ्या, एम इंटू व्ही एफ इंटू व्ही आय. ओके, सो मी याला थोडा बाजूला घेतो आहे अँड अगेन याला ब्रॅकेट करूयात आपण एक. सो कॉन्सेप्ट तुम्हाला समजली असेल याची. ठीक आहे, हे अजून व्यवस्थित समजण्यासाठी एक एक्झाम्पल बघू जेणेकरून तुम्हाला परफेक्टली समजून जाईल, बरोबर आहे. सो इकडे बघा, इथे आपण ही एक वॉल कन्सिडर केलेली आहे, दिस इज अ वॉल. ओके, इथून आता एक आपला सपोज की बॉल आहे, तो बॉल आहे तो इथून जस्ट एका फोर्सने येतो आहे. बघा इथून एक फोर्स आहे, इकडे एक बॉल आहे आपला. ओके, तर बघा हा बॉल आहे ना, हा काय होतोय, हा 5 मीटर पर सेकंडच्या स्पीडने येतोय आणि ह्या भिंतीला आदळतोय, बरोबर आहे. हा इथून कितीच्या स्पीडला येतोय, असा सरळ सरळ येतोय, कितीच्या स्पीडला येतोय, 5 मीटर पर सेकंडच्या स्पीडला. म्हणजे ही काय झाली, याची वेलॉसिटी झाली, स्टार्टिंगची वेलॉसिटी आहे, बरोबर आहे. त्याला आपण काय बोलतो, इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी किती आहे, 5 मीटर पर सेकंड. आता सपोज की इथे इलॅस्टिक कोलिजन होतं आहे, सपोज की इथे इलॅस्टिक कोलिजन होतं आहे. आता आठवा इलॅस्टिक कोलिजन काय असतो, ते इलॅस्टिक कोलिजन म्हणजे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या काय करतात, एकमेकांना आदळतात. आदळल्यानंतर काय होईल, हे बघा इथे असा टच होईल. टच झाल्यानंतर हे सरफेस आहेत ते एकमेकांना लागतील, जोरात लागतील, त्यांच्यामध्ये एक मुवमेंट होतं इथे एक, बरोबर आहे. इथे एक इम्पल्स डेव्हलप होतो आणि त्याच्यानंतर मग हे आहेत ते बाहेर ढकलले जातात, इकडे जाईल आणि एक इकडे जाईल.
ठीक आहे, एकमेकांना लागून. सो हा जो होतो त्याला काय बोलतो आपण, इलॅस्टिक कोलिजन. इलॅस्टिक कोलिजन म्हणजे थोडक्यात काय, जिथे झिरो लॉस होतो. ठीक आहे, इलॅस्टिक कोलिजन म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवाल तुम्ही, झिरो लॉस होतो. ज्या स्पीडला येतो त्या स्पीडला बाहेर जातोय. सो बॉल येतोय इकडे 5 मीटर पर सेकंडच्या स्पीडला, वॉलला आदळतोय आणि वॉलला आदळल्यानंतर तो मागे जातोय. सो आता मागे मी सपोज की थोडा खाली काढतोय, की हा बघा, हा इथून असा बॉल आहे तो या बाजूला गेला. बरोबर आहे, बरोबर आहे. तो बॉल आहे तो जस्ट खाली गेलाय, जस्ट इकडे गेलाय. आता जाताना स्पीड किती होती, 5 मीटर पर सेकंड. इथे कोलिजन होईल, वॉलला असा आदळेल. बरोबर आहे, आदळल्यानंतर तो परत रिटर्न फेकला जाईल आणि फेकल्यानंतर त्याची स्पीड किती राहील, त्याची स्पीड सेमच राहील, 5 मीटर पर सेकंड. सर सेम का राहिली, इलॅस्टिक कोलिजन आहे आणि इलॅस्टिक कोलिजनमध्ये लॉस झिरो असतो आपला, म्हणजे इथे आपला लॉस झालेलाच नाही आहे. सो 5 मीटर पर सेकंड इकडे आला. बट फरक काय आहे, हा बघा, हा जाताना राईट साईडला होता त्याच्यामुळे प्लस होता, बट हा लेफ्ट साईडला चालला आहे त्याच्यामुळे मायनस आहे. फॉर्म्युला यूज करा याच्यामध्ये, चेंज इन मोमेंटम इक्वल टू काय येईल, एम इज ॲज इट इज व्ही एफ म्हणजे फायनल वेलॉसिटी. फायनल वेलॉसिटी किती आहे, ही बघा, ही झाली त्याची फायनल वेलॉसिटी. व्ही एफची व्हॅल्यू आहे -5 आणि व्ही आयची व्हॅल्यू किती आहे, व्ही आयची इथं मायनस टाका, व्ही आयची व्हॅल्यू आहे पाय. जर दोघांना सॉल्व केलात, सपोज की याचा मास आहे तो 1 kgचा आहे. ठीक आहे, मास सपोज की दिलेला आहे 1 kgचा. तर मग काय कराल, मासच्या जागी 1, -5 -10 विच इज इक्वल टू डेल्टा पी. म्हणजे चेंज इन मोमेंटमची व्हॅल्यू किती आली आपली, -10. आता इकडे युनिट काय येईल बघा, मासचा युनिट काय असतो, मासचा युनिट असतो kg इंटू मल्टिप्लायला आहे, व्हेलॉसिटीचा युनिट असतो मीटर पर सेकंड, kg इंटू मीटर पर सेकंड. ओके, हा झाला याचा युनिट. हा आपण काढला याचा चेंज इन मोमेंटम. ओके, सो आता आपण आपल्या पहिल्यावाल्या फॉर्म्युलावरती येऊयात. ठीक आहे, नेक्स्ट पेजवरती मी परत सांगतो. ठीक आहे, हा आपला गिवन फॉर्म्युला होता, याच्यावरून आपण हे सगळं इकडे डिस्कस केलं आहे. सो परत मेन फॉर्म्युलावरती आपण जर आलो तर त्याच्यावरती डिस्कस करूयात. हा बघा, हा आपला मेन फॉर्म्युला आहे फोर्सचा. बरोबर आहे. आता ह्या फोर्सच्या फॉर्म्युलावरून ना खूप सारे प्रेडिक्शन निघतात. ठीक आहे, खूप सारे अजून फॉर्म्युलेस निघतात वेगवेगळे, जसे की बघूयात, जसे की किती प्रेडिक्शन निघतात, किती फॉर्म्युलेस निघतात, कसे फॉर्म्युलेस निघतात ते बघूयात आपण. ओके, बघा तुम्ही कसे हे निघतात. सपोज की इथून एक लाईन काढली आपण. आता टोटल किती प्रेडिक्शन निघतात, पहिला प्रेडिक्शन घेऊयात आपण. ठीक आहे, पहिला प्रेडिक्शन घेऊयात की फॉर्म्युला तोच आहे, बट पहिले म्हणजे हे व्हेरिएशन आहेत. ठीक आहे, मी मला आता काय सांगतोय, मी तुम्हाला समचे व्हेरिएशन सांगते की कुठल्या व्हेरिएशननी सम विचारतात. सो सगळ्यात पहिला व्हेरिएशन आहे आपला की आपला ह्या फॉर्म्युलामध्ये फॉर्म्युला ॲज इट इज आहे, बट इथे आपला मास आहे तो कॉन्स्टंट आहे. मास इज कॉन्स्टंट. तुम्ही बोलाल सर मास तर कॉन्स्टंटच असतो, एखाद्या फोर्समध्ये मास कॉन्स्टंट असतो, चेंज होतो ते कोण होतो, वेलॉसिटी चेंज होते. हां ठीक आहे, मी आता बोलतोय म्हणून तुम्ही हा पहिला कन्सिडरेशन घ्या की मास कॉन्स्टंट असतो. सेकंड कन्सिडरेशनमध्ये आपण अजून वेगळं घेणार आहोत. ओके, सो सपोज की मास कॉन्स्टंट आहे. फॉर्म्युला काय आपला, फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, फोर्सचा फॉर्म्युला आहे एफ इक्वल टू डी पी अपॉन डी टी. बरोबर आहे, बट फोर्स इक्वल टू, मला सांगा पी काय असतो, पी आपला मोमेंटम असतो. पीचा फॉर्म्युला काय असतो आपला, पीचा फॉर्म्युला पुटअप करा. यस, पीचा फॉर्म्युला मगाशी बघितलेला आहे, एम इंटू व्ही फॉर्म्युला आहे. सो जस्ट यू पुटअप करा इथे. पीच्या जागी काय टाकाल, एम इंटू व्ही टाकाल तुम्ही. बरोबर आहे, एम इंटू व्ही टाकाल. बट मास इज कॉन्स्टंट, सो मास गेला बाहेर. एफ इक्वल टू काय येईल, मास इंटू डी व्ही अपॉन डी टी. बरोबर आहे, ह्यालाच आपण काय बोलतो, चेंज इन वेलॉसिटी बोलतो. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, वेलॉसिटी अपॉन टाइम, यालाच काय बोलतो आपण, एक्सेलरेशन बोलतो. ठीक आहे, यालाच काय बोलतो आपण, एक्सेलरेशन बोलतो. या गोष्टी लिहून घ्या तुम्ही, माहिती नसेल तर लिहून घ्या. वेलॉसिटी अपॉन टाइम यालाच बोलतो आपण एक्सेलरेशन. मग तिकडूनच आपला हा फॉर्म्युला येतो, एफ इक्वल टू एम इंटू इथे एल ए. ठीक आहे, सो हा आपला फोर्सचा फॉर्म्युला येतो. ॲक्च्युअलमध्ये कुठून येतो, इथून येतोय. ठीक आहे,
आणि आपल्याला बघताना कधी पण नेट फोर्स बघायचा असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला काय बघायचा असतो? नेट फोर्स बघायचा असतो. कळते तुम्हाला ही गोष्ट? नेट फोर्स बघायचा असतो. ह्या बाजूचा रफ करतोय मी, लिहून घ्या तुम्ही. ओके. सो इथे आता आपण काय करूयात, एक अजून एक एक्झाम्पल घेऊया ज्याच्याने तुम्हाला क्लिअरच होईल. ओके. सो सपोज करा की ते मी ब्लॉक कन्सिडर केलेला आहे. सो दिस इज अ ब्लॉक. या ब्लॉकला खेचतोय मी दोन बाजूंनी. सपोज की याला मी एका दोन्ही बाजूंनी खेचतोय. एकदा इकडून खेचला, एकदा इकडून खेचला. करेक्ट आहे, करेक्ट आहे. इथून सपोज की मी 10 न्यूटनच्या स्पीडनी फोर्सनी खेचला आणि ह्या बाजूला सपोज की मी 2 न्यूटनचाच फोर्स लावला आहे. तुम्हाला सांगा, आणि हा जो मास आहे याचा, तो मास किती आहे? 2 kgचा व्हॅल्यू आहे त्याची, म्हणजे वजन केला तर त्याचा 2 किलो येईल. आता मला सांगा इथे नेट फोर्स किती आहे? एफ नेट जर तुम्ही बघितलात तर नेट फोर्स याला बघा, हा +10 चालला आहे. इथे किती चालला आहे? -2 चालला आहे. 10 मधनं 2 गेले, राहिले किती? 8 राहिले. 10 - 2 इज 8. बरोबर आहे. आता इथे एक्सेलरेशन तुम्हाला विचारलं आहे. सपोज की तुम्हाला फाइंड काय करायला सांगितलं आहे? फाइंड तुम्हाला सपोज की याच्यात सांगितलं आहे फाइंड एक्सेलरेशन. फाइंड एक्सेलरेशन तर कसं काय काढाल? एफ नेटचा फॉर्म्युला यूज करा. इथे एफच्या जागी एफ नेट टाका, इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. एफ नेटची व्हॅल्यू आहे 8, इक्वल टू मासची व्हॅल्यू किती आहे? 2 किलोचा मास आहे, सो 2L इंटू ए. ईची व्हॅल्यू डायरेक्टली किती येणार? 4L. कळते तुम्हाला? एची व्हॅल्यू डायरेक्टली किती काढली आपण? 4 काढली. कशी आली, काय आली, कळलं तुम्हाला? फॉर्म्युलेस व्यवस्थितपणे रिमेंबर करा, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि इथे कधी पण यूज करताना असं कधी आला तर नेट फोर्स बघायचा, त्यांच्या दोघांचे पण ॲडिशन करून बघायचे की नेट फोर्स कुठे आहे आणि तो कसं चालला आहे, त्याचा नेचर कसा आहे. तर जर हा लेफ्ट साईडला आला असता तर मला इथे मायनस घ्यावा लागला असता, इथे पण मायनस आला असता आणि आन्सरच चेंज झाला असता. एक्सेलरेशन मायनस डायरेक्शनमध्ये आपला असता. ओके. सो नेक्स्ट केस बघूयात आपण की आपला इथे बघा, ह्या बाजूला बघा तुम्ही. इथे पुढची केस देतोय मी तुम्हाला. सो सपोज की पुढची केस तुम्हाला मी इथे देतोय कुठेतरी. ठीक आहे. आता पुढची केस आपली अशी आहे. इथे बघा, पहिल्या केसमध्ये काय होता? पहिल्या केसमध्ये एम इज कॉन्स्टंट होता. आता इथे आपण सपोज की व्ही कॉन्स्टंट ठेवला. व्ही इज कॉन्स्टंट अँड एम व्हॅरी. एम व्हॅरी करतोय म्हणजे मासची व्हॅल्यू आहे ती बदलत राहते आपली. इथे काय होता? इथे व्हेलॉसिटी व्हॅरी होता, व्ही व्हॅरी होता. ठीक आहे. इथे कोण व्हॅरी आहे? मास व्हॅरी आहे. सो आपला या ठिकाणी काय व्हॅरी आहे? मास व्हॅरी आहे. आणि व्हेलॉसिटी कशी आहे? व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. तर मला सांगा फॉर्म्युला काय बनेल? एफ इक्वल टू, फॉर्म्युला आहे हा, d/dt. पीच्या जागी काय टाकाल? मास इंटू व्हेलॉसिटी. बट मास तर आपल्या व्हेलॉसिटी त्याच्यात कॉन्स्टंट आहे. सो व्हीला काढायचा बाहेर, आतमध्ये कोण राहील? dm/dt. चेंज इन मास पर युनिट टाईम. ओके. सो ह्याचा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. सपोज की इथे एक पाईप आहे. ओके. सपोज की ह्या बाजूला मी एक पाईप कन्सिडर केला आहे आणि त्या पाईपमधनं आपला वॉटर आहे तो फ्लो होत आहे. ठीक आहे. या पाईपमधनं आपला पाणी आहे तो काय करतो आहे? फ्लो होत आहे. सो पाणी आता इथे फ्लो कसा होतं बघा, हा इथून पाणी आहे तो आपला फ्लो होते. फ्लो कसा होते पाणी? सपोज की पाण्याची जी व्हेलॉसिटी आहे ती किती आहे? 2 मीटर/सेकंद. ओके. आणि सपोज की हा जो पाणी जो पडतोय ना ज्या स्पीडला, तो आहे 2 kg/सेकंद. म्हणजे एका सेकंदाला 2 किलो, एका सेकंदाला 2 किलो, एका सेकंदाला 2 किलो ह्या फोर्सनी आणि डिस्टन्सनी तो चालला आहे. सो मला सांगा इथे एफची व्हॅल्यू किती येईल? मला सांगा इथे एफची व्हॅल्यू किती येईल या ठिकाणी? या ठिकाणी बघा एफची व्हॅल्यू कशी येईल? एफ इक्वल टू, फॉर्म्युला यूज करा जस्ट. फॉर्म्युला काय आहे? व्हीची व्हॅल्यू आहे 2 इंटू, हा बघा
dm/dt ची व्हॅल्यू खाली दिले तुम्हाला 2 kg/s, दॅट इज 2. सो एफची व्हॅल्यू किती येते तुम्हाला? एफची व्हॅल्यू येते 4 वॉट न्यूटन. युनिट द्यायला कधीच विसरायचं नाही. कळते तुम्हाला? एफचा आन्सर कसं काढला? सिम्पली कळलं. सो आता आपण थर्ड केस बघूयात. थर्ड केस काय आहे? इफ बोथ एम, आता इथे थर्ड केसमध्ये आपण काय करूयात? मास आणि वेलॉसिटी दोघांना पण आपण काय ठेवूयात? कॉन्स्टंट ठेवूयात. ठीक आहे. सो सपोज की मी याला एक्सटेंड करतो थोडासा. आता इथून सेम आपण थर्ड केस बघतोय, बरोबर आहे. थर्ड केसमध्ये काय बघतोय आपण? इफ both mass and velocity are constant. सो ह्या केसमध्ये काय फॉर्म्युला येते बघ. सो आता ही कंडिशन समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊयात. आपण एक इथे रायफल कन्सिडर करूयात. डू यू नो रायफल म्हणजे कशी मोठी बंदूक असते आणि त्याच्यामध्ये असे अनलिमिटेड गोळ्या त्या फ्लो होतात, म्हणजे गन नाही. ठीक आहे. एक मोठीच्या मोठी हे असते. ओके. सपोज की हिचा काहीतरी असा शेप आहे, ह्या बाजूने असं पकडायला आहे आणि इथे हा असं गनचा ट्रिगर आहे. ओके. सपोज की हा इथे असा ट्रिगर आहे आणि आता ही आपली रायफल आहे. आता ह्या रायफलमधनं आपण सपोज करूयात से n नंबर ऑफ बुलेट. ठीक आहे. n नंबर ऑफ बुलेट म्हणजे खूप साऱ्या नंबरचे बुलेट आहेत. ते एका पर्टिक्युलर टाईममध्ये जातात. इन टाईम टी म्हणजे सपोज की 10 सेकंडमध्ये 100 बुलेट गेला, म्हणजे एका सेकंडमध्ये 10 बुलेट गेला, म्हणजे 1 सेकंड जस्ट झाला आणि 10 बुलेट धडाधड फायर झाला. तर मग मला आता सांगा याच्यासाठी आपला फॉर्म्युला काय बनू शकतो? हे बघा, त्यांनी आता जे दिलं आहे एन, ठीक आहे. त्यांनी बघा काय दिलेलं आहे आपल्याला, लेट. बघा लेट आपण आता काय करूयात? एक नंबर कन्सिडर करूयात की एन नंबरच्या बुलेट आहेत. ते म्हणजे खूप साऱ्या बुलेट फ्लो होतात एका पर्टिक्युलर टाईममध्ये. म्हणजे 100 बुलेट फ्लो झाला एका पर्टिक्युलर टाईममध्ये, तर आपल्याला एनची व्हॅल्यू किती भेटेल? एनची व्हॅल्यू भेटेल 10. बरोबर आहे. म्हणजे जे काय असेल ते टाईम वगैरे आपण जे काही दिलेलं आहे ते व्यवस्थितपणे टाकलं तर आपल्याला इथे एनची व्हॅल्यू भेटेल. आता मला सांगा इथे आपला फोर्सचा फॉर्म्युला काय बनेल? फोर्सचा फॉर्म्युला आपला रेग्युलर असतो, मास इंटू व्हेलॉसिटी. इथे नवीन टर्म ॲड होते ती म्हणजे नंबर्स. किती नंबरच्या गोळ्या आहेत इंटू मास इंटू व्हेलॉसिटी, म्हणजे तो झाला टोटल फोर्स. ओके. सो काहीच वेगळी कॉन्सेप्ट नव्हते, फक्त एन टाकायचं होतं इथे. ओके. कलर चेंज करूयात. ऑलराईट. सो व्यवस्थितपणे लिहून घ्या इथपर्यंत. आणि एक आपण फोर्स इथे बोलू शकतो, तो म्हणजे चौथा आपण मी तुम्हाला फोर्स असं बाजूलाच सांगतो की ते आपण ॲव्हरेज फोर्स बोलू शकतो. ॲव्हरेज फोर्स काय असू शकेल? फॉर्म्युला बघा ॲव्हरेज फोर्सचा काय असू शकेल ते. यस, ॲव्हरेज फोर्सचा फॉर्म्युला आहे तो काय असू शकेल? एफ काय असतो आपला? चेंज इन मोमेंटम अपॉन चेंज इन टाईम. बरोबर आहे. सो सपोज की चेंज इन मोमेंटम म्हणजे इथे वेलॉसिटी चेंज होते. सपोज की आपला मास ॲज इट इज आहे. सो व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल अपॉन किती असेल? अपॉन असेल आपला डेल्टा टी, चेंज इन टाईम. सो हा झाला फॉर्म्युला फॉर ॲव्हरेज फोर्स, ज्याच्यामध्ये फक्त वेलॉसिटी चेंज होते. सो फायनल मायनस इनिशियल करतो, येतो तो आपला आन्सर. ठीक आहे. हा झाला ॲव्हरेज फोर्स. अजून एखादी गोष्ट याच्यात डिस्कस करायची झालीच तर ती काय असेल? ती असेल इम्पल्स. ओके. इम्पल्स फोर्स हा सुद्धा महत्त्वाचा आहे. ओके. इम्पल्स फोर्स म्हणजे काय? थोडक्यात सांगतो तुम्हाला इम्पल्स फोर्स म्हणजे काय. इम्पल्स फोर्स म्हणजे, एक मिनिट स्मॉल घेतो असून. आता इम्पल्स फोर्स म्हणजे काय असतो? इम्पल्स फोर्स म्हणजे फोर्स ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट. फोर्स ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट म्हणजे एका स्पेसिफिक पॉईंटसाठी आपला फोर्स किती असतो. जसं सपोज की आपण एक मगाशी एक्झाम्पल कन्सिडर केला जिथे आपण एक वॉल कन्सिडर केलेली आणि त्या वॉलवरती एक आपला बॉल होता, तो काय करत होता? तो कोलिजन करत होता. बरोबर आहे. सो सर सेम एक्झाम्पल आपण जसं की पकडला इथे. ठीक आहे. सो हे बघा, हा इथे बॉल आहे, तो काय करतोय? हा कोलिजन करतोय इथे.
ठीक आहे. हा एक बॉल आहे जो कोलिजन करतोय या बाजूला. आता कोलिजन करताना हा बघा, हा ह्या पॉईंटला जेव्हा असेल ना, म्हणजे इथून तर सपोज की हा जोरात येतोय, हा इथून जोरात येतोय, सपोज की 80 मीटर पर सेकंडच्या स्पीडने येतोय, बट तो ज्या वेळेला इकडे लागेल, ह्या साईडला असेल, टच व्हायच्या जस्ट अगोदर, त्यावेळी त्याचा जो फोर्स असेल तो खूप जास्त मॅक्सिमम असेल. आणि तो जो फोर्स असतो ना, त्यालाच आपण बोलतो इम्पल्स फोर्स. एका पर्टिक्युलर इन्स्टंटवरती, म्हणजे ह्या इन्स्टंटवरती त्याची जी व्हॅल्यू असते त्यालाच बोलतो आपण इम्पल्स फोर्स. ओके. सो एवढे जे टर्म्स आहेत ते तुम्ही व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि त्याचं प्रिपरेशन करा. ठीक आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत. इलॅस्टिक फोर्स, इलॅस्टिक कोलिजन बघायचं आहे, इनइलॅस्टिक कोलिजन बघायचं आहे, कोएफिशियंट ऑफ कोलिजन बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. सो इथपर्यंत नोट डाऊन करून घ्या. बाकीचा टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला कन्सिडर करू, नेक्स्ट लेक्चरला सॉल्व करू, आपण ते कंप्लीट करून घ्या. ओके. सो आजच्यासाठी बस होईल इतका.